महाराष्ट्र विधान परिषद 2029च्या अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होता। मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन 2017 मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे, त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे, तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याचे संबंध असल्यामुळे या प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी लोकप्रतिनिधींनी केलेले असणे, गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संचाविरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अशी मी आपल्याकडे देतो। अध्यक्ष महोदय, माझ्या समोर हा फोटो आहे, तुम्ही खाली सुद्धा खाली हे पण 289 मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं, त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले। तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा, फोटो वगैरे दाखवा सर। तुम्ही शासकीय प्रतिनिधी शांत बसा, त्यांना पूर्ण करू द्या, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना। खडसे साहेब काय निर्णय दिलाय का? तुम्ही का आधी ओरडता? देशद्रोहाच्या बरोबर संबंध आहे, ऐकू द्या। देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे अध्यक्ष महोदय, मी म्हणत नाही असा आरोप आहे। 289 मध्ये नाव त्यांनी घेतलं नाही कोणाचं, त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही, गिरीश महाजनांचं घेतलं। बोला चला। एका मंत्र्याचे त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोलायला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, मग गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अहो थांबा, शंभूराजे देसाई 2017 मध्ये जागतीची लहान मुलगी जोया तिच्या लग्न शाखेत गेला आणि खतीब याच्यावर झाला। हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला। या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याबरोबरीला ACP राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते। सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्नपत्रिका तयार केली। खतीबाच्या आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली। ठीक आहे, आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची SIT चौकशी करा। नाही, मी कशी करणार SIT चौकशी? अहो त्याची तपास चाललाय आता ना, सरकारने तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतोय की याची SIT चौकशी करा। जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केलेत, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे, जे ते काही या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला, या देशद्रोह्यांशी बॉम्बस्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी साधी मागणी आहे। आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, याच्यावर कार्यवाही व्हावी। आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही। सभापती महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील। माझी विनंती आहे आपल्याला, काढून टाकलेले आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही। बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली, तशी या ठिकाणी करावी। खाली काय झालं मला माहिती नाही, सत्य बाहेर यावं, मला जाऊ खालचं, पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे, बॉम्बस्फोटाच्या आरोपींबरोबर बसले कसे, एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी, सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात, ह्यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही? नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कारवाई होते। सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर ACBची कारवाई, आणि मग या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे, या फोटोमध्ये सगळे दिसत आहे। हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता, असं का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे केली अजून? तुम्ही पूर्ण येणार नाहीये कशा? तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री याच्यात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा।